नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय DS न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्त्वाचा विषय मी घेऊन आलो आणि तो म्हणजे राजकारणाचा. बीड जिल्ह्यामध्ये लोकसभेची निवडणूक ही अटीतटीची होणार की सरळ एकतर्फी पंकजाताई मुंडेच्या बाजूने झुकणार याविषयी अनेक दिवसापासून चर्चा होत्या. कारण पंकजाताई मुंडे या भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय सरचिटणीस आहेत आणि एक मास लीडर म्हणून बीड जिल्ह्यामध्ये मातब्बरांमध्ये त्यांचं नाव येतं. गेल्या अनेक दिवसापासून महाविकास आघाडीचा बीड लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार ठरत नव्हता. मात्र दुसरीकडे पंकजाताई मुंडे यांची इच्छा नसतानाही भारतीय जनता पार्टीनं त्यांना लोकसभेची उमेदवारी दिली आणि त्यांच्या भगिनी प्रीतमताई मुंडे यांची उमेदवारी कट केली हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पंकजाताईंनी बीड जिल्ह्यामध्ये सगळ्या मतदारसंघात वेगवेगळ्या पक्षाच्या वेगवेगळ्या नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या आणि एक पहिली फेरी जवळपास त्यांनी पूर्ण केली. अशा स्थितीत महाविकास आघाडी नेमका उमेदवार कोण देईल याकडे संपूर्ण जिल्हावासियांचं नव्हे तर महाराष्ट्राचं लक्ष या ठिकाणी लागलं होतं. एकेकाळी विनायकराव मेटे हे बीड जिल्ह्याचे नेतृत्व करत होते. त्यासोबत ते भारतीय जनता पार्टी आणि शरदचंद्र पवार या दोन्ही मातब्बर नेते आणि मातब्बर राजकीय पक्षांसोबत राहिलेले विनायकराव मेटे यांना बीड जिल्ह्यासोबत महाराष्ट्राच्या राजकारणाचा अभ्यास होता. मात्र त्यांचं अपघाती निधन झाल्यानंतर त्यांच्या पत्नी ज्योतिताई मेटे यांनी राजकारणात यावं आणि शिवसंग्रामची भूमिका त्यांनी हातामध्ये घ्यावी अशी एक कार्यकर्त्यांची मागणी होती. परंतु त्या प्रशासकीय अधिकारी होत्या आणि ज्यावेळेस लोकसभेची निवडणूक लागली त्यावेळेस ज्योतिताई मेटे यांनीच बीड जिल्ह्यातून लोकसभेची निवडणूक लढवावी असं ज्यावेळेस त्यांना कार्यकर्त्यांनी साकडं घातलं त्यावेळेस मात्र ज्योतिताई मेटे यांनी आपल्या प्रशासकीय अधिकारी पदाचा त्या ठिकाणी राजीनामा दिलेला आहे आणि या पुढच्या काळामध्ये मी सक्रियपणे समाजकार्यात आणि राजकारणात उतरेल अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे. आणि त्यामुळे ज्योतिताई मेटे यांनाच महाविकास आघाडी आणि शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा बीड जिल्हावासियांना होती. दुसरीकडे बजरंग सोनवणे जे की राष्ट्रवादी काँग्रेसचेच नेते होते मात्र अजित पवार यांच्या गटात ते होते. धनंजय मुंडे यांचे अत्यंत निकटवर्ती आणि कट्टर मित्र बजरंग सोनवणे यांना समजलं जातं. त्यांनी सुद्धा अजित पवार यांच्या गटाला सोडचिठ्ठी दिली आणि शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश केला. यावेळी त्यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासोबत चर्चा करताना बीड जिल्ह्यातून लोकसभेची निवडणूक लढवायला मी तयार आहे, जर पक्षाने आदेश दिला तर निश्चितपणे मी लढेल असा शब्द त्यांनी पक्षाला दिला आणि शरदचंद्र पवार यांनी सुद्धा त्यांच्या या भूमिकेचं समर्थन केलं. परंतु ज्यावेळेस ज्योतिताई मेटे या राजकारणामध्ये सक्रिय होणार म्हटल्यानंतर त्यांनी सुरुवातीला देवेंद्र फडणवीस भारतीय जनता पार्टीचे नेते यांची भेट घेतली. कारण विनायकराव मेटे हे महायुतीमध्ये होते आणि त्यावेळेस त्यांनी भेट घेऊन काय त्यांची चर्चा झाली असेल किंवा फोनवर झाली असेल हे अद्याप समजू शकलं नाही. परंतु त्यानंतर ज्योतिताई मेटे यांनी शरदचंद्र पवार यांची सुद्धा भेट घेतली आणि आपण लोकसभा निवडणूक लढवायला इच्छुक असल्याचं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं. यावेळी शरदचंद्र पवार यांनी त्यांच्या संदर्भात सकारात्मक भूमिका दाखवली आणि ज्योतिताई मेटे याच बीड लोकसभा मतदारसंघात उमेदवार राहतील असंही चित्र जिल्ह्यामध्ये होतं. त्याचं कारण असं होतं, गोपीनाथराव मुंडे जे की भारतीय जनता पार्टीचे नेते होते त्यांचं अपघाती निधन झालं आणि त्यानंतर त्यांचे कुटुंबीय म्हणजेच प्रीतमताई मुंडे यांना लोकसभेमध्ये बीड जिल्ह्यात सहानुभूतीची लाट मिळाली आणि त्या एक वेळेस नव्हे तर 2 वेळेस खासदार झाल्या. आणि आता त्यांच्याच भगिनी पंकजाताई मुंडे ज्या की राज्याच्या मंत्री होत्या आणि भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सरचिटणीस आहेत त्यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आलेली आहे. दुसरीकडे विनायकराव मेटे हे सुद्धा भारतीय जनता पार्टी सोबतच होते आणि शिवसंग्राम या पक्षाचे ते प्रमुख आहेत. परंतु त्यांचं सुद्धा अपघाती निधन झालं आणि म्हणून त्यांची सहानुभूती ही त्यांच्या परिवारात आहे, त्यांच्या कुटुंबियांना मिळेल आणि म्हणून ज्योतिताई मेटे यांचं नाव चर्चेत आलं. दुसरा भाग असा की मनोज जरांगे पाटील यांनी जो मराठा आरक्षणाचा मुद्दा लावून धरलेला आहे आणि राज्य सरकारने दिलेला शब्द पाळला नाही म्हणून सत्ताधाऱ्यांच्या विरोधात त्यांनी भूमिका घेतली आणि ज्याला पाडायचं असेल त्याला पाडा हा जे त्यांनी आवाहन मराठा समाजाला केलेलं आहे. कोट्यावधी मराठा समाज आज जरांगे पाटील जे म्हणतील त्याच दिशेनं जाण्यासाठी तयार झालेला आहे. जरांगे पाटील सांगतील त्यालाच मतदान करायचं आणि ज्याला म्हणतील त्याला पाडायचं या भूमिकेमध्ये मराठा बांधव आहे. जरांगे पाटील हे मूळचे बीड जिल्ह्यातले आहेत परंतु ते जालना जिल्ह्यातून त्या ठिकाणी अंतरवली सराटीतून आंदोलन करतायत. त्यामुळे त्यांच्या आंदोलनाचा आणि त्यांच्या भूमिकेचा मोठा परिणाम बीड जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आणि म्हणून मराठा समाजाची जी झालेली एकी आहे ती विनायकराव मेटे हेही मराठा समाजाच्या भूमिकेसाठीच काम करत होते. त्यांच्या पत्नी ज्योतिताई मेटे यांना जर उमेदवारी दिली तर जरांगे पाटलांसोबत आरक्षणाच्या लढ्यामध्ये उतरलेला मराठा बांधव मराठा मतदार हा मोठ्या संख्येने ज्योतिताई मेटे यांच्या सोबत जाईल अशी एक चर्चा बीड जिल्ह्यामध्ये होती. परंतु नेमकं झालंय काय की शेवटच्या टप्प्यामध्ये ज्योतिताई मेटे या शरदचंद्र पवार यांना भेटल्या परंतु त्यानंतर शरदचंद्र पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून बजरंग सोनवणे यांना उमेदवारी जाहीर केली आणि शरदचंद्र पवार यांनी बीड जिल्ह्यामध्ये बजरंगी चाल खेळली
असं या ठिकाणी म्हटलं जात आहे. कारण आता जो सामना होणार आहे पंकजाताई मुंडे विरुद्ध बजरंग सोनवणे हा अत्यंत चुरशीचा, अटीतटीचा आणि कठीण पातळीचा होणार आहे, अशी चर्चा आपल्याला बीड जिल्ह्यामध्ये ऐकायला मिळते. त्याचं कारणही तसं आहे, कारण ज्योतिताई मेटे यांना जर उमेदवारी दिली असती तर केवळ मराठा मतावर उमेदवार निवडून येत नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यांनी मताधिक्य घेतलं असतं किंवा मतही मिळवली असती, परंतु पंकजाताई मुंडे यांच्याशी टक्कर देणं एवढी सोपी गोष्ट नाही. कारण पंकजाताई मुंडे या भारतीय जनता पार्टीच्या सरचिटणीस तर आहेत, परंतु त्या एक मास लीडर आहेत आणि बीड जिल्ह्यातल्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघावर त्यांचं वर्चस्व होतं. कारण कोणत्या मतदारसंघात कोणता आमदार निवडून आणायचा त्याच्या बाजूला आपल्या मानणारा मतदार हे त्या बाजूला जर त्यांनी टाकलं तर तो उमेदवार निवडून येत होता, ही बीड जिल्ह्याची परिस्थिती आहे. परंतु असं असताना सुद्धा त्यांच्या विरोधी पक्ष असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक आमदार या ठिकाणी निवडून आले. म्हणजे जरी पंकजा मुंडे यांचं प्राबल्य असलं तरी सुद्धा अजित पवार आज जे अजित पवार गटाकडे गेले, परंतु शरदचंद्र पवार यांच्या विचाराला मानणारा बीड जिल्हा आहे आणि म्हणून त्यांच्या विचाराचे जास्त आमदार हे बीड जिल्ह्यात निवडून आले. आणि यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचेच खासदार सुद्धा बीड जिल्ह्यामध्ये जयसिंगराव गायकवाड यांच्या रूपानं आपल्याला पाहायला मिळालेले. मित्रांनो, पंकजाताई मुंडे यांचं तर प्रत्येक मतदारसंघावर वर्चस्व आहे, परंतु महाविकास आघाडीमध्ये आता अजित पवार गट राष्ट्रवादी हा त्यांच्या सोबत आलेला आहे आणि त्यामुळं राष्ट्रवादीच्या आमदारांचं बळ सुद्धा पंकजाताईंना मिळणार आहे. त्यासोबतच जे काही बीड जिल्ह्यामध्ये त्यांनी कामं केलेली आहेत, प्रीतमताई मुंडे यांनी 10 वर्ष लोकसभा खासदारकी त्या ठिकाणी काम केलेलं आहे, त्या माध्यमातून जिल्ह्यातली ताकद पंकजाताई मुंडे यांच्या पाठीशी उभी राहणार आहे. म्हणून ते एक मातब्बर उमेदवार म्हणून या ठिकाणी पाहायला मिळत आहे. परंतु दुसरीकडं जर ज्योतिताई मेटे यांना उमेदवारी दिली असती तर त्यांना प्रशासकीय अनुभव आहे, राजकीय अनुभव नव्हता. कदाचित त्यांना मराठा समाजाची किंवा आणखी इतर जाती धर्माची सुद्धा मदत त्यांना मिळाली असती, कारण विनायक मेटे साहेबांच्या पुण्यामुळं. परंतु ज्योतिताई मेटे यांचा मतदारसंघामध्ये थेट संपर्क नाहीये, कारण जिल्हा हा मोठा आहे आणि या जिल्ह्यामध्ये अनेक राजकीय घडामोडी घडतात. जसं दिसतं तसं अगदी उलट घडतंय असा हा बीड जिल्हा आहे. जे सोबत दिसतात ते विरोधात काम करतात, जे विरोधात दिसतात ते सोबत काम करतात, अशी सुद्धा परिस्थिती बीड जिल्ह्यामध्ये आहे. त्यामुळं ज्योतिताई मेटे यांना कोणत्या विधानसभा मतदारसंघात आपल्या बाजूने कोणता नेता आहे हे ओळखायला आणि त्यांच्याकडून काम करून घ्यायला वेळ लागला असता आणि तितका वेळ आता लोकसभा निवडणुकीमध्ये राहिलेला नाहीये. दुसरा भाग असा आहे की कूटनीती, जी राजकीय कूटनीती असते ती ज्योतिताई मेटे यांच्याकडे अद्याप तरी त्यांना ती आत्मसात झालेली नाही, असं समाजाचं मत आहे. कारण राजकीय खेळी खेळत असताना आर्थिक स्थिती जेवढी भक्कम पाहिजे तेवढी कूटनीती सुद्धा भक्कमच असावी लागते आणि ती ज्योतिताई मेटे यांच्याकडे कदाचित कमी असावी. म्हणून शरदचंद्र पवार यांनी त्यांच्याऐवजी बजरंग सोनवणे यांना उमेदवारी दिलेली आहे. आता बजरंग सोनवणे हे उमेदवार झाल्यामुळे बीडची लढत अटीतटीची का होती त्याचं कारण असं आहे की बजरंग सोनवणे यांनी यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसकडून बीड जिल्ह्याची लोकसभा निवडणूक लढलेली आहे. ज्यावेळेस प्रीतमताई मुंडे या पहिल्यांदा गोपीनाथराव मुंडे यांच्या सहानुभूतीवर खासदार झाल्या, त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये त्या ज्यावेळेस लढल्या त्यावेळेस सुद्धा त्यांच्या सोबत सहानुभूतीची एक लाट होती आणि त्यांच्या विरोधात बजरंग सोनवणे हे उमेदवार होते. अशा वेळेला बजरंग सोनवणे यांचं डिपॉझिट जप्त होईल असं भारतीय जनता पार्टीकडून सातत्यानं सांगण्यात येत होतं, तसा पद्धतीचा प्रचारही करण्यात येत होता. परंतु झाली परिस्थिती अशी की बजरंग सोनवणे यांनी जवळपास 5 लाखापेक्षा अधिक मतं या बीड जिल्ह्यामध्ये घेतलेली आहेत, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्यामुळे बजरंग सोनवणे यांना लोकसभेमध्ये प्रचार करत असताना बीड जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्यामध्ये जाण्याचा योग आलेला आहे. कोणता नेता कोणत्या बाजूने आहे आणि कोणता नेता कोणाच्या विरोधात काम करतो हे त्यांना याची जाणीव झालेली आहे. आणि विशेष म्हणजे ज्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून ते निवडणूक लढले होते त्याच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये धनंजय मुंडे हे त्यांचे सच्चे मित्र हे त्याच पक्षामध्ये होते. त्यासोबत राष्ट्रवादीचे वेगवेगळ्या मतदारसंघातले नेते, मग प्रकाश सोळंके असतील माजलगावमध्ये, गेवराई तालुक्यामध्ये अमरसिंह पंडित असतील किंवा आष्टी पाटोद्यामध्ये आमदार सुरेश धस असतील, या पद्धतीनं किंवा ते आमदार आजबे साहेब असतील किंवा बीडमध्ये जयदत्त क्षीरसागर असतील, हे सगळी मंडळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होती आणि बजरंग सोनवणे यांना त्यांचं पाठबळ मिळालं होतं. बजरंग सोनवणे हे नौखे उमेदवार होते. शेतकरी पुत्र म्हणून त्यांची त्या ठिकाणी परिचय झाला आणि शेतकरी पुत्र म्हणून त्यांच्या पाठीमागे मतदारांनी साथ दिली. ती जवळपास 5 लाखापेक्षा अधिक मतानं त्यांना त्या ठिकाणी आपले आशीर्वाद या बीड जिल्ह्यातल्या मतदारांनी दिले होते. आणि त्यामुळे प्रीतमताई विरुद्ध बजरंग सोनवणे ही अत्यंत अटीतटीची लढत झाली. प्रीतमताई या निवडून आल्या, कदाचित 1.5 लाख मतापेक्षा अधिक मतांनी त्या विजयी झाल्या. ही जरी स्थिती असली तरी आता राजकारण बदललेलं आहे. राजकारणाचं बदललंय की निवडून येणाऱ्याची पात्रता असेल तरच त्याला उमेदवार म्हणून घोषित केलं जाईल असं भारतीय जनता पार्टीनं सांगितलं आणि म्हणूनच त्यांनी प्रीतमताई मुंडे यांचा पत्ता कट करून पंकजाताई मुंडे यांना ती उमेदवारी दिलेली. याचा अर्थ असा की प्रीतमताई मुंडे या आता बीड जिल्ह्यामध्ये विजयी होऊ शकत नाही हे भारतीय जनता पार्टीच्या लक्षात आलं आणि सर्वेमध्ये लक्षात आलं होतं की त्यांच्या विरोधात वातावरण गेलेलं आहे.
आता त्यांच्या विरोधात जर वातावरण गेलं असेल तर पंकजा मुंडे यांना उमेदवारी देऊन ते वातावरण पुन्हा भाजपला आपल्या बाजूनं वळवायचंय. परंतु दुसरीकडं जो काही राष्ट्रवादीचा गट अजित पवारांसोबत गेलेला आहे तो आता पंकजाताई मुंडे यांच्या महायुतीसोबत आलेला भारतीय जनता पार्टी सोबत आलेला आहे. त्यामध्ये धनंजय मुंडे असतील, प्रकाश सोळंके असतील, आष्टी पाटोद्याचे आमदार धस साहेब असतील, त्यानंतर आजबे साहेब असतील, हे सगळे आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटासोबत पंकजाताई मुंडे यांच्या पाठीशी आहेत. फक्त संदीप क्षीरसागर हे बीड विधानसभा मतदारसंघातले राष्ट्रवादीचे आमदार हे शरद पवार यांच्या बाजूने राहिलेले आहेत, ही आजची वस्तुस्थिती आहे. परंतु तरी सुद्धा बजरंग सोनवणे यांची बाजू भक्कम काय, तर त्यांना बीड मधून संदीप क्षीरसागर हे तर त्यांची मदत करतायत, परंतु गेवराई विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेची ताकद आहे. त्या ठिकाणी बदामराव पंडित हे माजी राज्यमंत्री उद्धव ठाकरे गटाचे नेते आहेत, त्यांचंही पाठबळ त्यांना त्या ठिकाणी मिळेल. त्या व्यतिरिक्त बीड जिल्ह्यामध्ये शिवसेनेला मानणारा मोठा वर्ग आहे, शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग आहे आणि विशेषतः काँग्रेसचा एक पारंपरिक मतदार याच बीड जिल्ह्यामध्ये आहे. आणि त्यासोबत वंचित विकास आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार गेल्या पंचवार्षिकला याच मतदारसंघामध्ये गेला होता, त्यालाही जवळपास 70-80 हजाराची मतं त्या उमेदवाराला मिळाली होती. यावेळेस मात्र वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार बीड लोकसभा मतदारसंघामध्ये नसणार आहे अशी आपल्याला माहिती मिळते. जर तसं झालं तर हे सगळ्या मतांची गोळाबेरी जर केली तर बजरंग सोनवणे हे पुन्हा एकदा ताकदीनं लढा देतील असं चित्र पाहायला मिळतंय. दुसरा भाग असा आहे की पंकजाताई मुंडे यांच्याकडे वैद्यनाथ कारखाना आहे, जो की गोपीनाथराव मुंडे यांनी स्थापन केलेला आहे. परंतु गेल्या अनेक वर्षापासून तो अडचणीत आहे, आर्थिक संकटात आहे आणि त्यामुळे त्याच्यावरती कोट्यवधीचं कर्ज झालेलं आहे. सदर कर्ज फेडता आलेलं नाही म्हणून या कारखान्यावरती जप्तीची नोटीस निघालेली आहे. मला हे आपल्याला आवर्जून सांगायचंय. दुसरा भाग असा आहे, पंकजाताई मुंडे ज्या पक्षाच्या सरचिटणीस आहेत त्याच भारतीय जनता पार्टीचं देशामध्ये सरकार आहे, परंतु अनेक विरोधकांच्या कारखान्याला केंद्र सरकारनं आर्थिक मदत केलेली आहे, परंतु पंकजाताई मुंडे यांच्या कारखान्याला मदत केलेली नाही. ही नाराजी पंकजाताई मुंडे आणि त्यांच्या चाहत्यांमध्ये आहे. परंतु दुसरी परिस्थिती अशी आहे की ज्या पक्षाचं पंकजाताई मुंडे प्रामाणिकपणे काम करतायत त्यांच्याच कारखान्याला सत्ता असलेल्या भारतीय जनता पार्टीनं मदत केली नाही, म्हणजेच पंकजाताई मुंडे यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये आता चलती राहिलेली नाही असा एक संदेश समाजामध्ये गेलेला आहे. त्यासोबत त्यांचा पराभव ज्यावेळी झाला त्यावेळी सोकियांनी त्यांचा विधानसभेला पराभव केला, हाही समज बीड जिल्ह्यामध्ये आहे. आणि त्यासोबतच पंकजाताई मुंडे या निवडणूक लढत असताना मित्र पक्षाचे जे काही आता सध्या राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार त्यांच्या सोबत आलेत, नेते सोबत आलेत, त्यांनाच पाडण्याची भूमिका भारतीय जनता पार्टी म्हणून पंकजाताईंनी घेतलेली आहे. आता ते जरी सोबत आले तर ते कितपत पंकजाताईंचं काम करतील हेही या ठिकाणी चर्चेला जात आहे. परंतु मित्रांनो, एकंदरीत ही जर परिस्थिती पाहिली तर या ठिकाणी पंकजाताई मुंडे याही कारखानदार आहेत, बजरंग सोनवणे हेही कारखानदार आहेत. यासोबतच बजरंग सोनवणे यांनी लोकसभा निवडणूक लढल्यामुळं प्रत्येक गावाची, प्रत्येक नेत्याची माहिती त्यांच्याजवळ आहे. पंकजाताई मुंडे या विधानसभेच्या निवडणूक लढलेल्या आहेत. त्या यापूर्वी ज्या वेळेस प्रचाराला गेल्या त्या विधानसभेची एक सभा किंवा 2 सभा त्या मतदारसंघात घेण्यासाठी गेल्या. प्रत्यक्ष त्यांचा मतदारांपर्यंत संपर्क जो लोकसभेच्या उमेदवाराचा असतो, जो प्रीतमताईंचा झाला होता, तो पंकजाताईंचा नाहीये हे मला आपल्याला आवर्जून सांगावं लागेल. परंतु बजरंग सोनवणे हे पराभूत झाल्यामुळं आपल्या बाजूनं कोण होतं आणि विरोधात कोण होतं हे नंतरच्या 5 वर्षामध्ये त्यांना त्याची जाणीव झाली आणि त्यांच्यासोबत त्यांनी संपर्क ठेवलेला आहे. आणि मराठा आरक्षणाचा जो मुद्दा आहे तो मुद्दा बीड जिल्ह्यामध्ये जास्त प्रमाणावर आहे. त्यामुळे मराठा समाजाची जी एक संघ, एक ताकद ही बजरंग सोनवणे यांच्या बाजूने झुकेल अशी स्थिती आज तरी दिसते. कारण पंकजाताई मुंडे यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात भूमिका घेतली, परंतु त्यांनी भूमिका घेत असताना कुठल्याही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावं अशी भूमिका त्यांनी घेतली. ओबीसीचा ज्यावेळेस लढा सुरू झाला त्यांच्याही स्टेजवर पंकजाताई मुंडे गेल्या नव्हत्या आणि मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन जरी अंतरवाली सराटी या ठिकाणी सुरू असलं तरी सुद्धा पंकजाताई मुंडे यांनी त्यांची सुद्धा भेट घेतली नव्हती. या दोन्ही स्थिती आपल्या समोर आहेत. ना ओबीसी सोबत त्या गेल्या ना मराठा सोबत गेल्या. त्यामुळे नेमकं त्यांच्या बाजूने कुठला समाज झुकतोय हे सुद्धा पाहण्यासारखं असेल. बजरंग सोनवणे यांच्या पाठीमागे मात्र जरांगे पाटील यांनी एकवटलेला मराठा समाजाची ताकद बीड जिल्ह्यामध्ये उभा राहील असं चित्र आज दिसतंय. आणि म्हणून शरद पवारांनी बीड जिल्ह्यामध्ये जी खेळी केलेली आहे ती बजरंगी चाल चाललेली आहे हे आपल्या लक्षात येईल. कारण ही लढत आता साधी सोपी राहिलेली नाही, ही अत्यंत अटीतटीची लढत होणार आहे. आणि त्यामुळं पंकजाताई मुंडे यांना सुद्धा ही निवडणूक सोपी नाही हे लक्षात घेऊन काम करावं लागेल. आणि बजरंग सोनवणे
यांना सुद्धा आता आपण गेल्या वेळेस पराभूत झालो म्हणून यावेळेस लोक आपल्याला सहानुभूतीनं निवडून देतील असंही समजण्याचं काही कारण नाही. त्यांना सुद्धा ताकदीनं काम करावं लागेल. प्रत्येक मतदारांच्या भेटीगाठी घ्याव्या लागतील आणि त्यानंतरच मतदार हा बीड जिल्ह्यातला मतदार कुणाला आशीर्वाद देतो हे आपल्या लक्षात येईल. मग पंकजाताई मुंडेंना देतो की बजरंग सोनवणे देतो हे आपल्याला पाहण्यालायक असेल. पण तत्पूर्वी ज्योतिताई मेटे यांची भूमिका आता काय राहील याकडे सुद्धा बीड जिल्ह्याचं लक्ष आहे आणि त्यांच्या भूमिकेवर सुद्धा बीड जिल्ह्याचा खासदार कोण हे ठरण्याची भूमिका या पुढच्या काळामध्ये आपल्याला स्पष्ट होईल. मित्रांनो, ही माहिती, हा विषय मला महत्त्वाचा वाटला, मी आपल्यासोबत शेअर केला. आपल्याला कसे वाटला आपण तात्काळ आपली प्रतिक्रिया द्या, कारण तुमची प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रातून असते, ती अभ्यासू असते आणि म्हणून आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची असते. पुन्हा नवीन विषय नवीन मुद्दा घेऊन आपल्यासमोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.